नमस्कार मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी पास आहेत त्यांच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून एक भरती आलेली आहे आणि जे फॉर्म आहे हे 8/4/2024 पासून सुरू झालेले आहे आणि 7/5/2024 ही लास्ट डेट आहे। म्हणजे 1 महिना फॉर्म भरण्यासाठी हा कालावधी असणार आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी 12वी पास आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। मिनिमम 12वी पास पाहिजे आहे आणि 12वी पास कोणत्याही फील्डमध्ये चालते, आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा व्होकेशनलमध्ये असेल सुद्धा ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। तर जे विद्यार्थी 12वी पास आहेत त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करून घ्यावे, कारण स्टाफ सिलेक्शनची साईट स्टार्टिंगला व्यवस्थित चालते आणि नंतर साईटमध्ये खूप प्रॉब्लेम येतात, त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या। यामध्ये पे स्केल सुद्धा दिलेली आहे। 19,900 ते 63,200 ही पे स्केल असणार आहे आणि यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर DEO आणि त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 1 अशा प्रकारे पोस्ट दिलेल्या आहे आणि यांची पे स्केल सुद्धा यामध्ये नमूद केलेली आहे। आणि टोटल ज्या व्हॅकन्सी आहे 3,712 व्हॅकन्सी आहे आणि यामध्ये जे एज रिलॅक्सेशन आहे SC ST OBC हँडिकॅप EX सर्व्हिसमॅन त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे आणि यामध्ये जे एज आहे हे 18 ते 27 वर्ष असणं गरजेचं आहे। तर जे विद्यार्थी 18 ते 27 वर्ष या वयोगटामध्ये आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात आणि जे एज रिलॅक्सेशन आहे जसं SC आणि ST ला 32 वर्षापर्यंत सुद्धा अर्ज करू शकतात, तर एज रिलॅक्सेशन सुद्धा यासाठी लागू आहे। यासाठी जे फी आहे ते फी फक्त 100 रुपये असणार आहे आणि त्यामध्ये SC ST OBC आणि फिमेल कॅन्डिडेटला फी 0 आहे। फक्त ओपन कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी या विद्यार्थ्यांना 100 रुपये चालान असणार आहे या फॉर्मसाठी। तर अर्ज हे सुरू झालेले आहे। तर जे विद्यार्थी इलिजिबल आहे किंवा ज्यांना अर्ज करायचे आहे ते 7 तारखेपर्यंत अर्ज करू शकतात। तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या। फक्त शिक्षण हे 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तर स्टाफ सिलेक्शनचे जे फॉर्म आहे हे सुरू झालेले आहे। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।